शिक्षण विभागाच्या उदासीन कारभारामुळे केज तालुक्यातील घाटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लागलेलं कुलूप 5व्या दिवशीही उघडलं नाही। हक्काचा शिक्षक मिळेपर्यंत शाळा सुरू न करण्याचा पवित्रा घेतलेल्या ग्रामस्थांनी आज 5व्या दिवशीही इतर शिक्षकांना शाळेत प्रवेश नाकारल्याने मुख्याध्यापकांसह 5ही शिक्षक गेट बाहेरच बसून राहिलेत। गावकऱ्यांनी आता थेट मुख्याध्यापकांकडे विद्यार्थ्यांच्या टीसीची मागणी केल्यानं आंदोलन अधिक चिघळलंय। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। घाटेवाडी येथील या शाळेत 1ली ते 8वी पर्यंत 135 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। संच मान्यतेनुसार 6 पदे मंजूर असून प्रत्यक्षात 5 शिक्षक कार्यरत आहेत। मात्र यामध्ये 1ली ते 4थीच्या वर्गासाठी पूर्ण शिक्षक उपलब्ध आहेत, तर 5वी ते 8वीच्या वर्गांना शिकवण्यासाठी केवळ एकच शिक्षक आहे आणि त्या पण प्राथमिक विभागाच्या। माध्यमिक स्तरावरील गणित आणि विज्ञान या अत्यंत महत्त्वाच्या विषयांचं पद रिक्तच असल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होतंय। शाळा बंदचे आंदोलन 5व्या दिवशीही सुरूच राहिल्यानं शिक्षण विभागाने विडा केंद्रातील एका प्राथमिक शिक्षकाला तात्पुरता पर्याय म्हणून घाटेवाडीच्या शाळेवर पाठवलं होतं। मात्र ग्रामस्थांनी हा पर्यायी शिक्षक स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिलाय। आम्हाला तात्पुरती मलमपट्टी नको, तर 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी माध्यमिक शिक्षकच द्या, अन्यथा आम्ही आमच्या मुलांचे टीसी घेऊन त्यांना गावाबाहेर शिक्षणासाठी पाठवू, असा आक्रमक इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद शिंदे व गावकऱ्यांनी दिला। 5 दिवस झाले तरी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी फिरकलेले नाहीत। 135 विद्यार्थ्यांचं भविष्य शिक्षकाअभावी अंधारात आहे। या संदर्भात केजचे गट शिक्षण अधिकारी सुनील केंद्रे यांच्याशी संपर्क केला तर त्यांनी सांगितलं, काल विडा केंद्रातील पर्यायी शिक्षक पाठवला होता, मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं शाळा 5व्या दिवशीही बंद आहे। शाळा लवकरात लवकर चालू करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे। आता शिक्षण विभाग यावर कधी आणि कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।